थंडीनं नाशिक जिल्हा हा गारठलेला आहे। निफाडमध्ये पारा 8 अंशांपर्यंत घसरलाय। नाशिकच्या ग्रामीण भागात धुक्याची चादर पसरलेली आहे। वाढलेल्या थंडीमुळे गहू हरभरा पिकांना फायदा होणार आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरत असून ग्रामीण भागात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवते। निफाड तालुक्यात तर पारा तब्बल 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे। कमी तापमानामुळे गहू हरभरा यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार असल्याचे कृषी तज्ञांचं म्हणणं आहे। थंडीमुळे पीक वाढीस अनुकूल वातावरण तयार झालं असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। राज्यामध्ये थंडीचं पुनरागमन झालेलं आहे। नाशिकचा पारा हा 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला। गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक थंडी ही गायब झाली होती, ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। राज्यामध्ये थंडीने आता पुनरागमन केलेलं आहे। आपण आता नाशिकच्या निफाडमध्ये आहोत। निफाडमध्ये गव्हाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे। या गहू पिकासाठी थंडी ही आवश्यक असते, रब्बी पिकांसाठी देखील थंडी आवश्यक असते। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र दुसरीकडे द्राक्ष पिकाला या थंडीचा फटका देखील बसणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र आता उकाड्यापासून सुटका मिळेल, कारण की गेल्या 8 दिवसांपूर्वी तापमान हे अचानक वाढलं होतं आणि तापमान वाढीमुळे नागरिकांना थंडीची आठवण झाली आणि थंडी ही 8 दिवसानंतर आता परतली आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे। आज नाशिकचा पारा ग्रामीण भागात निफाड येथे हा 8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे। नाशिकला निफाडला खरं तर नाशिकचं महाबळेश्वर म्हटलं जातं, कारण की महाबळेश्वर हे राज्यातील थंड हवेचं ठिकाण आहे। मात्र सर्वात जास्त थंड हवेचं ठिकाण आज निफाडमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे। 8 अंश सेल्सिअस की तापमानाची नोंद झाली आणि येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, निफाड, नाशिक।